नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 जुलै 2018 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता. या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणावर आधारित जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत, या वाक्याचा काळ ओळखा. तर आपलं कळतं हा पूर्ण वर्तमान काळ आहे. मग याचा अपूर्ण भूतकाळ कसा होईल? तर मी आंबे आणून आडी घालून ठेवत होते. बरोबर आहे. मी आंबे आणून आडी घालून ठेवत होतो, कारण हा अपूर्ण भूतकाळ. रीती भविष्यकाळ, मी आंबे आणून आडी घालत जाईन. आणि अपूर्ण वर्तमान काळ, मी आंबे आणून आढी घालत आहे, कारण ती क्रिया सुरू आहे. पुढील प्रश्न आहे आपला की एकवचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा. वाट, वाटे, वाढपी, वाढपी, जोडी, जोडे, चुका, चुकी. पाहिल्या एवढं तर कळलं की पहिली चूक आहे, कारण की वाट वाटा होतं, अकारांताचे आकारांत होते. बरोबर. वाढपी, वाढपी बरोबर, कारण मराठीमध्ये आकारांताशिवाय इतर असलेले अकारांत, उकारांत, ईकारांत, ओकारांत हे दोन्ही वचनात सारखेच राहतात. जसं की वाढपी, वाढपी, पक्षी, पक्षी, हत्ती, हत्ती, कागद, कागद, दगड, दगड, मध, मध, लाडू, लाडू, रात्र, रात्र नाही रात्र ती आहे, शत्रू, शत्रू, गहू, गहू, उंदीर, उंदीर. बरोबर. मग आता जोडी, जोडे नाही, हे बी चूक आहे, कारण काय पाहिजे, इकारांताचं याकारांत होतं. जोडी, जोड्या, चूक, चुका. म्हणजे आपल्या लक्षात येतं फक्त पर्याय 2 बरोबर आहे. पुल्लिंगी शब्द ओळखा. हकीकत, वैभव, पहाट, रहाट. हकीकत, ती हकीकत, ते वैभव, ती पहाट, तो रहाट. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. रहाटचा अर्थ काय आहे? तर रहाटचा एक अर्थ चिखलपण आहे. रहाटचा दुसरा अर्थ आहे रहाट गाडा. कशासाठी वापरतात? पाणी काढण्याचं यंत्र, ते गोल गोल चाक असतं, किंवा सूत कापण्याचे चक्र, जे चक्रयंत्र असतं त्याला काय म्हणते? रहाट. ओके. पुढे आहे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. कृत्य, कृत्य, विक्री, विक्री, युक्ती, युक्ती, मोती, मोत्या. आपलं हे समजून घ्यायचं आहे अगोदर पहिले की बघा, सामान्य रूप म्हणजे काय. तर शब्द जेव्हा वाक्यात वापरायचा आहे तेव्हा त्याला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्या शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो, जो शक्यतो शेवटच्या स्वरात होतो, तो झालेला बदल म्हणजे सामान्य रूप होय. ओके. मग एकदा का सामान्य रूप झालं तर ते सामान्य रूप सर्व विभक्तीमध्ये आणि सर्व शब्दयोगी अव्ययात सारखेच राहते, म्हणून त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. मग सामान्य रूप कसं करायचं? तर तो शब्द वाक्यात वापरून त्याला एखादा विभक्ती प्रत्यय जोडून पाहायचा. बघा, कृत्य, मग आता कृत्याने, कृत्याला, कृत्या पाहिजे होतं, म्हणजेच हे चुकीचं आहे, जे आपलं उत्तर आहे. काय पाहिजे होतं? कृत्या. विक्री, विक्रीला बरोबर. युक्ती, युक्तीने बरोबर. मोती, मोत्याने, मोत्याला, मोत्याची बरोबर. पुढचा प्रश्न आहे आपला आता की आपले डावपेच आपल्यावरच उलटणे म्हणजे काय? तर आपल्या लक्षात बघा, पहिले पाडे 55, मुखी गाय फटके खाय, गुरुची विद्या गुरुस फळली, इकडे आड तिकडे विहीर. मग आपले डावपेच आपल्यावरच उलटणे म्हणजे काय? गुरुची विद्या गुरुस फळली. पहिले पाडे 55 म्हणजे जशाच तशी परिस्थिती. मुके गाय फटके खाय म्हणजे अडचणीत असल्या माणसाला परत त्रास सहन करावा लागतो. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडे सारखी परिस्थिती असणे. सव्यापसव्य करणे म्हणजे काय? तर यातायात करणे, जाये करणे. धार्मिक विधी म्हणजे पूजा अर्चा, हे कर्मठ म्हणजे नाही, मंत्रतंत्र नाही. उपसर्ग घटित शब्द ओळखा. कुसंगती, कुमार, कुडी, कुळवणी. तर आपल्याला लगेच कळतं कुमार, कुडी आणि कुळवणी हे मूळ शब्द आहेत. तर कुसंगती हे आपलं उत्तर आहे. कु म्हणजे वाईट, संगती म्हणजे सोबत, कुसंगती म्हणजे वाईटाची सोबत.
प्रत्यय घटित शब्द ओळखा. प्रत्यय म्हणजे काय, तर शब्दाच्या शेवटी किंवा नंतर प्रत्यय लागून शब्द तयार होतो. बघा, ऐन वेळ हा उपसर्ग आहे. निराकार, निर प्लस आकार हा उपसर्ग आहे. पडसात, पड प्लस सात उपसर्ग आहे. हे तीनही उपसर्ग आहे. उपसर्ग म्हणजे सुरुवातीला लागतो आणि प्रत्यय म्हणजे शेवटी लागतो. जसं दार, उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 4. दार हा फारसी प्रत्यय. दिमागदार, कारखानदार, नोकरदार. ओके, अशा प्रकारे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. काय हाहाकार माजवला भूकंपाने? पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह, अपसरणचिन्ह. या वाक्यात पुढे कोणते विरामचिन्ह हवे? काय हाहाकार माजवला भूकंपाने, उद्गारवाचक. कारण ते भयावह स्थितीचं वर्णन आपण पाहून आपल्या तोंडावाटे शब्द बाहेर पडले. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी. प्रश्नार्थक, प्रश्नचिन्ह. अपसरणचिन्ह म्हणजे त्याला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतात. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास ते चिन्ह वापरतात. पुढे आहे, माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा, घरी त ई आ, मग उत्तर काय, सप्तमी, पर्याय क्रमांक 1. प्रथमा प्रत्यय नसतो. द्वितीया सला ते सला नाते. षष्टी चाचीचे चाचीचे. पुढे आहे, महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. या वाक्यातील पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? विशेषण आलंय का? बघा, अवकाळी, ओके, प्रचंड, हे 2 विशेषण आहे. विशेष नाम आलंय का? आलंय ना, महाराष्ट्र. सामान्य नाम आलंय का? आलंय ना, पाऊस. सर्वनाम आलंय का? नाही, जे आपलं उत्तर आहे. ही जीवाची इतकी गर्दी आहे का रास्त, भरती मूर्खांचीच होत ना, एक तूच होशी जास्त. या वाक्यातील कोणता रस आपल्याला दिसतो? तर हास्यरस. का? कारण विसंगती, असंबंधित भाषण, विडंबन, चेष्टा या वर्णनातून हा रस निर्माण होतो. बघा, उदाहरणपणे, पाणी पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, लाडू असा बरवा सुगरण तू खरी. माझा करुण रस, बिभत्स, रौद्र आपल्याला दिलेला आहे. उत्तर आहे 13 ते 15. आपण त्यांची उत्तरं घेऊयात. बघा, 13चं उत्तर आहे की इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे? तर पर्याय 3. इतिहास नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी. पुरुषार्थ म्हणजे काय? मानव जन्माचा सार्थक करणे. 15 नंबरचा प्रश्न आहे आपला. प्रवाह पतित होणे याचा अर्थ पुढे दिला आहे. त्यापैकी गैरार्थ लागू कोणता होतो? तर परिस्थितीवर विजय मिळवणे. हे बाकीचे 1, 2 आणि 3 लागू होतात, हे लागू होत नाही. समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची. आपल्याला काय दिले समानार्थी शब्द आपल्याला? बघा, आकर्ण, विकर्ण. आकर्ण म्हणजे आ म्हणजे पर्यंत, कर्ण म्हणजे कानापर्यंत, आणि विकर्ण भूमितीचा शब्द आहे म्हणजे नाही जमणार. आंबू सलील बरोबर आहे. आंबू, सलील, पाणी, जल, उदक, पय, नीर, जीवन हे सगळे पाणी शब्दाला समानार्थी आहे. हाता जिता. हाता म्हणजे हरलेला, जिता म्हणजे विजय, हे विरुद्धार्थी झाली. द्रुम आलय. द्रुम म्हणजे झाड, आलय म्हणजे घर, जमणार नाही. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. आगंतुक म्हणजे अचानक आलेला, निमंत्रित म्हणजे बोलवलेला, बरोबर. सुचिन्ह, दुश्चिन्ह. आता सुचिन्ह दुश्चिन्ह पाहिजे, इथं अचिन्ह आलं. समर, संगर समानार्थी आहे. वामा म्हणजे सुंदर स्त्री, आणि श्यामा म्हणजे काळी सावळी, हे पण जमणार नाही. पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. तर बघा, संहिता हा त्यांचा कविता संग्रह नाही, तो विंदा करंदीकराचा आहे. बाकी धार नृत्य, जिप्सी आणि छोरी त्यांचा आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तर बघा, मूर्छितचा जो आहे तो मू दीर्घ पाहिजे होता म्हणजे हा चुकला. कुर्मा अवतार बरोबर आहे. खंडन मंडनच्या मध्ये हायपन पाहिजे होतं म्हणजे संयोग चिन्ह. शोक संताप हात जोडून यायला पाहिजे होता. तद्भव शब्द ओळखा. तद्भव म्हणजे काय? संस्कृतच्या शब्दामधून आलेले पण थोडासा बदल होऊन आलेले. बघा, विशेष हा तत्सम आहे. तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसाच्या तसा. व्यक्ती तत्सम आहे आणि मारक पण तत्सम आहे, संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले. आपलं उत्तर आहे म्हैस. हा शब्द म ही श या तत्सम शब्दापासून बनलेला आहे. उत्तर झालं म्हैस म्हणजे तद्भव.
पुरुष या नाटकाचे लेखक कोण? तर जयंत दळवी. शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बघा, शिव आहे प्रिय जिला अशी ती शिवप्रिया, बहुव्रीही समास. यामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तृतीय तत्पुरुष ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. मध्यम पद लोपी म्हणजे कांदा पोहे, कांदा घालून केलेले पोहे. द्विगु नवरात्र, नवरात्रींचा समूह. पुढे आहे की जलावतरण संधी ओळखा. तर असुर संधी आहे. उपप्रकार सजातीय स्वर संधी. बघा, जल इथं आहे अ प्लस अवतरणचं अ प्लस अ बरोबर आ. म्हणजे काय होतं, जेव्हा समोरासमोर येणारे स्वर हे एकाच जातीचे म्हणजे सजातीय असतात, तर त्यामध्ये त्याच जातीचा दीर्घ स्वर येऊन काय होतो, संधी होतो, तेव्हा त्यास आपण सजातीय स्वरसंधी असं म्हणतो. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे दमयंती या काव्याचे कवी कोण? तर रघुनाथ पंडित. मग आता वामन पंडितांचं काय आहे? यथार्थ दीपिका, मोरोपंत केकावली आणि निरंजन माधव यांचं कृष्णानंद सिंधू. भावाचक नसलेले नाम ओळखा. शौर्य शूर प्लस य आहे, कटू प्लस ता आहे, गोड प्लस वा आहे. आपलं उत्तर आहे पर्याय 4. ओके. तत्सम शब्द ओळखा. तत्सम म्हणजे संस्कृतमधून जशाच्या तसा आलेला, याला आपण काय म्हणतो? तत्सम. बरोबर. मग आता बघा काय काय दिलं आपल्याला? विरक्त हे आपलं उत्तर होणार आहे. भाऊ काय आहे? तर हा तद्भव आहे. भ्रातृ या संस्कृत शब्दापासून बनला. डोके देसी. पाऊस हा प्रवश्य या संस्कृतपासून बनला, तो आहे तद्भव. या सत्तेत जीव रमत नाही कोणाचा आहे? नामदेव ढसाळ यांचं हा काव्यसंग्रह आहे. तर बघा, नामदेव ढसाळांचं गोलपिठा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात, तूही येता कंची, एवढी साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. दया पवार बलुत हे आत्मचरित्र आहे. रामदास आठवले यांचं आपल्याला नाही सापडले. राजा ढाले यांचं दलित पॅन्थर. रामदास आठवले यांचं बघा अँथॉलॉजी ऑफ दलित लिटरेचर आणि स्फुट कविता हे साहित्य प्रसिद्ध आहे. पुढे बघूयात आपण उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी नसलेले अव्यय ओळखायचे आहे. किंवा काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. बरोबर आहे. जर आपण उपप्रकारात गेलं तर विकल्पबोधक. ओके. वाहवा हे नाही आहे. हे काय आहे? प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय हे आपलं उत्तर. वा काय? विकल्पबोधक. व समुच्चयबोधक. विद्यार्थ नसलेले वाक्य ओळखा. बघा, पादत्राणे ओळीने ठेवावी आहे का? आहे. कर्तव्य. या कामी देवाची कृपा व्हावी, इच्छा आहे. त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी, इच्छा, शक्यता. माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव, ही काय? आज्ञा. बरोबर आहे. ही विद्यार्थ नाही. बघा, तुम्ही जर आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर ॲपमध्ये आपल्याला 2013 ते आतापर्यंतचे सर्व पेपर हे सब्जेक्टनुसार सोडवता येतील. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे आपला. पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. तर गबाळ हे दादासाहेब मोरे यांचं आत्मकथनपर बुक आहे. इजिप्तायन मीना प्रभू यांचं प्रवास वर्णन आहे. शामिनी ही कादंबरी आहे. तारा वनारसे आणि बॅरिस्टर जयंत दळवी यांचं नाटक आहे. बघा, अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. तुम्ही जर आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲपमध्ये आपल्याला 2013 ते आतापर्यंतचे सर्वच्या सर्व पेपर हे सब्जेक्टनुसार उपलब्ध आहे. तसेच सराव पेपरसुद्धा विषयानुसार उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओयासिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.